नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सच्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला फंक्शनल डिपेंडन्स और इंडिपेंडन्स हा टॉपिक आपल्याला स्टडी करायचा आहे. म्हणजे काय की दोन फंक्शन्स आपल्याला दिले जातील. सपोज यू अँड व्ही असे दोन फंक्शन आपल्याला दिलेत आणि हे दोन फंक्शन एकमेकांवरती डिपेंडंट आहेत किंवा नाही हे आपल्याला एक्झामाइन करायचं आहे, मीन्स आपल्याला चेक करायचं आहे, बट बाय युजिंग जॅकोबियन कन्सेप्ट. ओके, सो जॅकोबियनचा वापर करून दोन फंक्शन एकमेकांवरती डिपेंडंट आहेत किंवा नाही हे आपल्याला टेस्ट करायचं आहे. आणि यासोबतच जर का ते एकमेकांवरती डिपेंडंट असतील तर त्यांच्यामध्ये असणारं जे रिलेशन आहे ते आपल्याला शोधून काढायचं आहे. ठीक आहे, बट लक्षात घ्या आपण इथं टोटल जी कन्सेप्ट यूज करणार आहोत ती जॅकोबियनची. मग आधी आपण काय करूयात की एक थेरॉटिकल पार्ट त्याचा डिस्कस करूया आणि नंतर प्रिव्हियसली एक्झाममध्ये जे प्रश्न या टॉपिकवरती विचारलेले आहेत ते सगळे प्रश्न आपण इथं घेण्याचा प्रयत्न करूया. या टॉपिकवरती एक 5 ते 6 मार्काचा न्यूमेरिकल क्वेश्चन विचारला जातो. अतिशय सोपा क्वेश्चन्स असतो मित्रांनो, तुम्ही ट्राय करू शकतात, इझिली त्या प्रश्नाला तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. चला मग आता थिअरी पार्ट आपण आधी बघूया की सपोज लक्ष द्या, इफ या ठिकाणी दोन प्रकार असे फंक्शन आपल्याला दिले. सपोज इफ u इज द फंक्शन ऑफ एक्स वाय. ओके, u हा एक फंक्शन आहे जो x आणि y ह्या इंडिपेंडंट व्हेरिएबलवरती डिपेंड आहे. सो u डिपेंड्स अपॉन एक्स वाय अँड v डिपेंड्स अपॉन एक्स वाय. बघा, सो u हा x आणि y वर डिपेंड आहे, त्यासोबत v सुद्धा x अँड y या इंडिपेंडंट व्हेरिएबलवर डिपेंड आहे. देन Jacobian of u comma v with respect to independent variable x comma y is given by. ओके, बघा लक्ष द्या, जर u हा एक्स वाय वर डिपेंड आहे, y सुद्धा एक्स वाय वर डिपेंड आहे, तर त्यांचा जॅकोबियन आपण कसा फाइंड आउट करतो. सो बेसिकली जॅकोबियन म्हणजेच काय, इट इज अ फंक्शनल डिटर्मिनंट. म्हणजे याला असं डिनोट करतो आपण, इट इज अ पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय. आणि यालाच जॅकोबियन जे ने आपण डिनोट करत असतो. आणि याची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतात, हाऊ टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू. बघा, हा यू आहे का नाही, सो पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स, देन पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही घ्या विथ रिस्पेक्ट टू एक्स, देन पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू घ्या विथ रिस्पेक्ट टू वाय, अँड देन पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही घ्या विथ रिस्पेक्ट टू वाय. तर अशा पद्धतीने हा जॅकोबियन आपण कॅल्क्युलेट करत असतो. ठीक आहे, हा जॅकोबियन आपण कॅल्क्युलेट करतो. आता जर मित्रांनो ह्या जॅकोबियनची व्हॅल्यू, आता डिटर्मिनंट आहे हा, या डिटर्मिनंटच्या दोन व्हॅल्यू असू शकतात, एक तर 0 किंवा नॉन झिरो, एक तर 0 किंवा नॉन झिरो. सपोज या जॅकोबियनची व्हॅल्यू जर का 0 आली तर याचा अर्थ काय होतो, यू अँड व्ही आर फंक्शनली डिपेंडंट. काय म्हणतो मी, लक्षात घ्या, जर या जॅकोबियनची म्हणजे ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर का 0 येत असेल, मीन्स यू अँड व्ही आर फंक्शनली डिपेंडंट्स ऑन इच अदर. ठीक आहे, मग तो नेक्स्ट पॉईंट लिहितो मी, इफ जॅकोबियन म्हणजेच काय बघा, इफ जॅकोबियन म्हणजेच काय राजांनो, पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय इज इक्वल टू 0, देन यू अँड व्ही आर फंक्शनली डिपेंडंट. ओके, जर ह्या जॅकोबियनची व्हॅल्यू 0 येत असेल तर त्या केसमध्ये यू अँड व्ही हे दोघं एकमेकांवरती फंक्शनली डिपेंडंट असतात. आणि जर याची व्हॅल्यू 0 नाही आली, मीन्स व्हॉट, दे आर इंडिपेंडंट. आणि जर ते इंडिपेंडंट असतील तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिलेशन आपण लावू शकत नाही. रिलेशन हे कधी लागत असतं, जेव्हा डिपेंडन्सी असते, जेव्हा एकमेकांवरती डिपेंड असतात तरच आपण त्यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन लावू शकतो, रिलेशन शोधून काढू शकतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण काय करणार, फंक्शनलची डिपेंडन्सी चेक करणार. इफ जॅकोबियन इज इक्वल टू 0 तरच ते डिपेंडंट आहेत, अदरवाईज ते इंडिपेंडंट आहे. तर आता यामध्ये आणखी एक केस असते, ती पण तुमच्यासोबत मी डिस्कस करतो. त्यावरती रेअरली प्रश्न विचारले जातात, म्हणजे पण आपल्याला MCQ मध्ये त्याचा फायदा होऊ शकतो किंवा त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता सेकंड केस जी आहे ती मी इथे डिस्कस करतो की सपोज हे बघा, इफ u इज द फंक्शन ऑफ xyz आणि and
v is the function of again x y z, then कॉमा बघा यू हा एक फंक्शन आहे जो एक्स वाय झेड नावाच्या व्हेरिएबलवरती डिपेंड करतो. देन व्ही अगेन इट इज डिपेंड अपॉन एक्स वाय झेड. सो इथे यू अँड व्ही फंक्शन जे आहेत ते दोन आहेत, पण इंडिपेंडंट व्हेरिएबल किती 3 आहेत. सो फंक्शन 2 आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल 3, फंक्शनची व्हॅल्यू कमी आहे, तर ह्या केसमध्ये डिपेंडन्सी कशी चेक करतात बघा. सो इफ यू इज इक्वल टू फंक्शन ऑफ एक्स वाय झेड, व्ही इज द फंक्शन ऑफ एक्स वाय झेड आर functionally dependent if and only if, हे बघा, if and only if u is the function of and v is the function of are functionally dependent if and only if जर का जॅकोबियन काढला तुम्ही u v चा with respect to x y, then Jacobian of u v with respect to yz and Jacobian of uv, कारण दोनच फंक्शन आहे, with respect to xz, या तिघांची व्हॅल्यू काय आली पाहिजे 0. तर आणि तरच ते मित्रांनो काय करतात, फंक्शनली डिपेंडंट असतात, अदरवाईज इंडिपेंडंट. तर ही केस जी आहे, जी सेकंड केस मी तुम्हाला इथं सांगितली, ही तुम्हाला MCQ मध्ये विचारली जाईल. यावरती न्यूमेरिकल सहसा विचारला जात नाही. केस नंबर 1 वरतीच न्यूमेरिकल विचारला जात असतो. तर दोघांमधला फरक समजून घ्या. या ठिकाणी यू अँड व्ही दोन फंक्शन्स आहेत जे दोन इंडिपेंडंट व्हेरिएबलवर डिपेंड आहेत. जर 3 असतील आणि 3 वर डिपेंड असतील तरी सुद्धा हाच वापरायचा. 4 असतील आणि 4 वर डिपेंड असतील तरी पण हाच वापरायचा. पण सेकंड केस तुमच्या लक्षात येते का, यामध्ये फंक्शनची व्हॅल्यू कमी आहे. दोन फंक्शन आहेत यू अँड व्ही, दोन फंक्शन आहेत आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल जास्त आहेत, 3 आहेत. 3 फंक्शन आहेत, इंडिपेंडंट व्हेरिएबल 4 आहेत. तर अशा पद्धतीने टेस्ट केलं जातं. जेवढे व्हेरिएबल्स वाढतील, जेवढे फंक्शन वाढतील, तेवढा प्रॉब्लेम मोठा होणार आणि त्याला असणारे मार्क्स जे आहेत ते सुद्धा जास्त द्यावे लागतील आणि टाइम सुद्धा जास्त द्यावा लागेल. सो जनरली जो प्रश्न विचारला जातो तो ह्या टॉपिकवरतीच विचारला जातो. मी त्याला स्टार करतो बघा, मी त्याला इथं स्टार करतो. सो हा स्टार आपल्याला यासाठी, कारण इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दी एक्झाम. ठीक आहे. तर ही झाली थेरॉटिकल पार्ट. तुम्ही व्हिडिओला पॉज करून हा थेरी पार्ट जो आहे तो तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकतात, फंक्शनल डिपेंडंट आणि इंडिपेंडंट बाय युझिंग जॅकोबियन. आता आपण काय करूयात, यावरती जो व्हेरी फेमस क्वेश्चन आहे, जो नेहमी विचारला जात असतो, तो क्वेश्चन आपण आता पुढच्या स्लाइडवर बघूया. तर बघा मित्रांनो, प्रश्न असा आहे, एक्झामाइन वेदर u इज इक्वल टू x मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय, v इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ x मायनस टॅन इनवर्स ऑफ y आर फंक्शनली डिपेंडंट. आपल्याला आधी चेक करायचं आहे, एक्झामाइन करायचे की ते फंक्शनली डिपेंडंट आहेत का, आणि जर असले तर त्यांच्यामधलं रिलेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कन्सेप्ट आपण कोणती यूज करणार, जॅकोबियनची. दोन केस मी तुम्हाला सांगितलं, कोणती यूज करणार, यू अँड व्ही दोन फंक्शन आहेत, एक्स अँड वाय दोन व्हेरिएबल आहेत, दोन फंक्शन दोन व्हेरिएबल. सो इझिली आपण यांचं फंक्शनल डिपेंडन्सी चेक करू शकतो. चला आता आपण या प्रश्नाला सुरुवात करूया. तर काय करायचं, सगळ्यात आधी जो गिवन डेटा आहे आपला, तो गिवन डेटा लिहून घेऊ. सो गिवन आपल्याला या ठिकाणी काय काय दिलं आहे. सो यू इज इक्वल टू एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स इंटू वाय, कॉमा व्ही इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय. तर हे असे दोन सेपरेट फंक्शन आपल्याला दिलेत जे एक्स आणि वाय वरती डिपेंड करतात. आता मी सरळ सरळ काय करेल, यांचा जॅकोबियन फाइंड आउट करतो. बघा लक्षात घ्या. सो जॅकोबियन ऑफ यू व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉमा वाय इज गिवन बाय बघा हा जॅकोबियन आता आपण कसा कॅल्क्युलेट करणार. सो जॅकोबियन ऑफ यू व्ही मीन्स व्हॉट, पार्शल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू व्ही विथ रिस्पेक्ट टू एक्स वाय कसा कॅल्क्युलेट करतो आपण, इट इज डिटर्मिनंट. u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, देन v चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, देन u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y अँड देन v डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y. हा असतो आपला जॅकोबियन आणि ह्या जॅकोबियनला आपल्याला आता सॉल्व करायचं आहे. लेट अस से की दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. याला इक्वेशन नंबर 1 ठेवू आणि बाजूला ठेवूयात. का, कारण आता यांच्यामध्ये असणारे हे जे कोइफिशियंट्स आहेत आपण कॅल्क्युलेट करूया. सो बघा, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ डेल यू बाय डेल एक्स, सिन्स बघा u इज इक्वल टू, बोलो u ची व्हॅल्यू काय, x मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स इंटू वाय. हा
हा यू आहे, बरोबर. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फर्स्ट पार्शल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो पार्शल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि तुम्ही बघू शकतात मित्रांनो, न्यूमरेटरला पण एक्स आहे, डिनॉमिनेटरला पण एक्स आहे. सो आपल्याला यू अपॉन व्हीचा रूल वापरावा लागेल, यू अपॉन व्हीचा रूल वापरावा लागेल डेरिव्हेटिव्हचा. सो अकॉर्डिंग टू द रूल बघा, रूल कसा असतो राजांनो, यू बाय व्ही रूल कसा असतो, डिनॉमिनेटरचं फंक्शन ॲज इट इज घ्यायचं 1 प्लस एक्स इंटू वाय, डिनॉमिनेटर फंक्शन ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर विथ रिस्पेक्ट टू एक्स. कुणाच्या रिस्पेक्ट टू चालू आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स मायनस वाय. देन मायनस न्यूमरेटरचं फंक्शन ॲज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह पार्शली विथ रिस्पेक्ट टू एक्स ऑफ डिनॉमिनेटर 1 प्लस एक्स वाय. ठीक आहे, आणि डिवायडेड बाय जो डिनॉमिनेटरचा पोर्शन आहे त्याचा काय करावा लागेल, आपल्याला स्क्वेअर करावा लागेल. ठीक आहे, त्याचा आपल्याला स्क्वेअर करावा लागेल. सो इट इज नोन ॲज व्हॉट, यू अपॉन व्ही रूल ऑफ द डेरिव्हेटिव्ह, यू अपॉन व्ही रूल ऑफ डेरिव्हेटिव्ह. मी वाटलं तर इथं तुम्हाला रूल सुद्धा लिहून देतो. सो डेरिव्हेटिव्ह यू बाय व्ही रूल, आणि रूल काय आहे, डिनॉमिनेटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, ॲक्च्युली डिनॉमिनेटरचा फंक्शन ॲज इट इज, न्यूमरेटर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मायनस मायनस न्यूमरेटर फंक्शन ॲज इट इज, डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह अँड डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर. तर याचा आपण इथं यूज केलेला आहे. मग आता चला त्याचा आन्सर काय आहे तर बघूयात. सो दॅट इज इक्वल टू डेल यू बाय डेल एक्स इज इक्वल टू डेल यू बाय डेल एक्स. मग बघा 1 प्लस एक्स वाय ॲज इट इज, पार्शल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, पार्शल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो येणार तो येणार 1 आणि वायचा डेरिव्हेटिव्ह 0, वायचा डेरिव्हेटिव्ह 0, कारण जेव्हा विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतो पार्शली, सो वाय ट्रीट ॲज अ कॉन्स्टंट, सो याचा 0 मायनस एक्स मायनस वायची ही टर्म ॲज इट इज अँड डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो 1चा डेरिव्हेटिव्ह 0 आणि एक्स आणि वाय मधला वाय डिवायडेड बाय 1 प्लस एक्स वाय स्क्वेअर. ओके, चला याला थोडंसं सिम्प्लिफाय करूया. सो डेल यू बाय डेल एक्स दॅट इज इक्वल टू, यांचा प्रोडक्ट जर केला राजांनो, सो इट इज 1 प्लस एक्स वाय मायनस, आता ह्या वायने इथं मल्टिप्लाय जर केलं तर बघा ह्या वायने इथं मल्टिप्लाय करा, सो इट इज एक्स इंटू वाय मायनस वाय स्क्वेअर अँड डिवायडेड बाय 1 प्लस एक्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर. आता या ब्रॅकेटला जर आपण सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर हा झाला 1 प्लस हा आहे एक्स इंटू वाय, हा ब्रॅकेट सॉल्व केला तर मायनस एक्स इंटू वाय मायनस मायनस प्लस वाय स्क्वेअर अँड डिवायडेड बाय 1 प्लस एक्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर. So from this, what is del u by del x? Del u by del x is equal to, हा बघा x plus y, x into y minus x into y plus minus cancel. What is remaining? 1 plus y square upon 1 plus xy ब्रॅकेट स्क्वेअर. तर अशा पद्धतीने हा फक्त एक कोइफिशियंट आता आपण शोधून काढलेला आहे, दॅट इज डेल यू बाय डेल एक्स. डेल यू बाय डेल एक्स कसं कॅल्क्युलेट केलं लक्षात आलं. सो डेल यू बाय डेल एक्स. आता नंतर मी काय करतो बघा, डेल यू बाय डेल वाय कॅल्क्युलेट करतो. सो नेक्स्ट पेजवरती जाऊयात आपण आता. सो अगेन नाव किंवा अँड परत बघा यू काय आहे यू, सो यू व्हॅल्यू परत लिहू आपण. सो व्हॉट इज द यू, एक्स मायनस वाय, एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय. आता याचा पार्शल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे मला विथ रिस्पेक्ट टू वाय. विथ रिस्पेक्ट टू वाय जेव्हा पार्शल डेरिव्हेटिव्ह घेणार, अगेन वरती पण वाय आहे खाली पण वाय आहे, यू बाय व्ही रूल, अकॉर्डिंग टू द रूल डिनॉमिनेटर फंक्शन ॲज इट इज लिहून घ्या. ओके, देन पार्शल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय ऑफ न्यूमरेटर एक्स मायनस वाय, देन मायनस न्यूमरेटर फंक्शन ॲज इट इज, पार्शल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय ऑफ द डिनॉमिनेटर फंक्शन एक्स इंटू वाय आणि डिनॉमिनेटरचा स्क्वेअर 1 प्लस एक्स वाय याचा स्क्वेअर. सो यू बाय व्ही रूल ऑलरेडी मी त्याचं एक्सप्रेशन तुम्हाला मागच्या स्लाइडवर सांगितलं. आता थोडंसं डेरिव्हेटिव्ह याला सॉल्व करूयात बघा. सो हा 1 प्लस एक्स वाय ॲज इट इज, देन पार्शल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय तर एक्सचा 0 आणि हा येणार मायनस ऑफ 1, देन मायनस साईन ॲज इट इज एक्स मायनस वाय ॲज इट इज. सो 1चा डेरिव्हेटिव्ह 0 प्लस विथ रिस्पेक्ट टू वाय असल्यामुळे वायचा डेरिव्हेटिव्ह 1 कॉन्स्टंट असेल एक्स डिवायडेड बाय 1 प्लस एक्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर. चला आता हा -1 जेव्हा मल्टिप्लाय करेल इट इज -1 मायनस एक्स वाय, देन मायनस हा एक्स पण मल्टिप्लाय करेल आणि मायनस साईन पण द्या. सो एक्स जेव्हा मल्टिप्लाय करेल इट इज एक्स स्क्वेअर मायनस मायनस प्लस इट इज एक्स वाय अपॉन 1
प्लस एक्स वाय स्क्वेअर आणि आफ्टर दिस बघा हे चेक करा प्लस एक्स वाय मायनस एक्स वाय गेट कॅन्सल व्हॉट इज रिमेनिंग मायनस ऑफ 1 मायनस ऑफ एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर. सो डेल यू बाय डेल वायची जी व्हॅल्यू आलेली आहे आता मायनस साईन जर बाहेर काढलं मी तर 1 प्लस एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय 1 प्लस एक्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर. तर अशा पद्धतीने आपला हा डेल यू बाय डेल वाय आपण कॅल्क्युलेट केला आहे. सो दोन कोइफिशियंट आपले झाले डेल यू बाय डेल एक्स अँड डेल यू बाय डेल वाय हे दोन कोइफिशियंट. नाव कन्सिडर आता व्ही कन्सिडर करूया आणि व्हॉट इज द व्ही बघा व्ही काय दिलं कारण आता व्हीचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल विथ रिस्पेक्ट टू एक्स देन व्हीचा विथ रिस्पेक्ट टू वाय. तर व्ही आपल्याला दिलेला आहे tan इनवर्स ऑफ एक्स मायनस tan इनवर्स ऑफ वाय. देन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स पार्शली. सो डेल यू बाय डेल एक्स तर डेल यू बाय डेल एक्स कसा येणार याचा बघा डेल यू बाय डेल एक्स. सो व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ tan इनवर्स 1/1 प्लस एक्स स्क्वेअर आणि विथ वायचा काय येणार 0. सो याचा फायनल आन्सर काय आला मग. सो देअरफॉर डेल यू बाय डेल एक्स 1 हे बघा अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर अँड परत व्ही कन्सिडर करतो मी tan इनवर्स ऑफ एक्स मायनस tan इनवर्स ऑफ वाय. सो बोला डेल व्ही बाय डेल एक्स आता एक्स सॉरी हा यू सॉरी इथं यू झाला माझ्याकडनं हा काय पाहिजे व्ही. सो इट इज व्ही आणि हा सुद्धा व्ही. सो या व्हीचा डेरिव्हेटिव्ह आता विथ रिस्पेक्ट टू वाय मग विथ रिस्पेक्ट टू वाय ना हा एक्स आहे तो याचा येणार 0 मायनस tan इनवर्स वायचा डेरिव्हेटिव्ह 1/1 प्लस वाय स्क्वेअर. सो फ्रॉम दिस व्हॉट इज डेल व्ही बाय डेल वाय इट इज इक्वल टू -1/1 प्लस वाय स्क्वेअर. ओके तर अशा पद्धतीने आपण हे सगळे डेरिव्हेटिव्ह जे ते कॅल्क्युलेट केलेत. हा झाला विथ रिस्पेक्ट टू यांना मी काय करतो थोडंसं स्मॉल करतो आणि थोडंसं बाजूला ठेवू. ठीक आहे हे झालं. आता यानंतर आपण काय कन्सिडर करणार या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या आपल्या डिटर्मिनंटमध्ये पुट करूया. सो पुट ऑल व्हॅल्यूज इन इक्वेशन 1. सो इक्वेशन 1 मध्ये म्हणजेच काय जॅकोबियनमध्ये दॅट इज इक्वल टू बोला हा बघा. सो डेल यू बाय डेल एक्स आणि डेल यू बाय डेल वाय. मग डेल यू बाय डेल एक्सची व्हॅल्यू काय आली बघा ही व्हॅल्यू आहे डेल यू बाय डेल एक्सची 1 प्लस वाय स्क्वेअर. सो इट इज 1 प्लस वाय स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर. हा झाला आपला डेल यू बाय डेल एक्स. देन डेल यू बाय डेल वाय मायनस 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. देन डेल व्ही बाय डेल एक्स 1/1 प्लस एक्स स्क्वेअर आणि -1/1 प्लस वाय स्क्वेअर. हा झाला आपला डिटर्मिनंट. आता काय करणार ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करतो क्रॉसचं मल्टिप्लिकेशन. सो याने जेव्हा याला मल्टिप्लाय करायचं याने याला मल्टिप्लाय करायचं बघूया याचं आन्सर काय येतं. सो जे इज इक्वल टू जेव्हा हा याला मल्टिप्लाय करेल बघा हा जेव्हा याला मल्टिप्लाय करेल न्यूमरेटर याचा डिनॉमिनेटर गेट कॅन्सल आणि व्हॉट इज द रिमेनिंग -1/1 प्लस एक्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर. ओके मायनस आता बघा हा जेव्हा याला मल्टिप्लाय करेल याचा डिनॉमिनेटर याचा न्यूमरेटर कॅन्सल आणि तिथं राहिलं साईन मायनस. सो इट बिकम प्लस 1/1 प्लस एक्स वाय ब्रॅकेट स्क्वेअर. सो निगेटिव्ह पॉझिटिव्ह तर डायरेक्टली जे बघा इथून काय येणार 0. जे 0 मीन्स व्हॉट जॅकोबियन 0. तर आपण आता काय कमेंट करू शकतो जर का जॅकोबियन 0 आला मीन्स यू अँड व्ही आर functionally dependent. ओके जर का जॅकोबियन 0 आला तर याचा अर्थ काय होत असतो यू अँड वी आर फंक्शनली डिपेंडंट ऑन इच अदर. तर अशा पद्धतीने आपल्याला हे फायनल आन्सर जे ते कॅल्क्युलेट करावं लागेल बघा. सो तुम्ही काय करा व्हिडिओ पॉज करून हा प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या आणि सगळं काय आपल्या नोटबुकमध्ये लिहा. यू घेतलाय व्ही घेतलाय जॅकोबियन त्यांचा कन्सिडर केला इक्वेशन नंबर 1. यूचा पार्शल डेरिव्हेटिव्ह काढून घेतला विथ रिस्पेक्ट टू एक्स यू बाय व्ही रूल वापरावा लागला. नंतर यूचा डेरिव्हेटिव्ह काढला मी विथ रिस्पेक्ट टू वाय अगेन यू बाय व्ही रूल. देन व्ही कन्सिडर केला त्याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स
व्ही कन्सिडर करून विथ रिस्पेक्ट टू वाय सगळ्या व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करून जॅकोबियन आला 0, सो दे आर फंक्शनली डिपेंडंट. आणि जर ते फंक्शनली डिपेंडंट असतील तर आपल्याला आता त्यांच्यातलं रिलेशन लावायचं आहे. मग आता लक्ष द्या मित्रांनो, नाऊ हे बघा, कन्सिडर हे बघा, आधी मी काय करतो, वाय कन्सिडर करतो बघा, वाय म्हणजे व्हीचा पार्ट जो आहे तो कन्सिडर करतो. सो व्ही काय आहे बघा, टॅन इनवर्स ऑफ एक्स मायनस टॅन इनवर्स ऑफ वाय, हा आहे व्ही, बरोबर का नाही. आणि टॅनची एक प्रॉपर्टी आहे, टॅन इनवर्सची एक प्रॉपर्टी आहे की टॅन इनवर्स ऑफ ए मायनस टॅन इनवर्स ऑफ बी जर असेल तर त्याला आपण असं लिहू शकतो, टॅन इनवर्स ऑफ इनसाइड द ब्रॅकेट बघा एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय, ही प्रॉपर्टी आहे टॅनची. बघा मी इथे लिहून देतो तुम्हाला. सो टॅन इनवर्स ऑफ ए मायनस टॅन इनवर्स ऑफ बी जर का असेल, सो इट कॅन बी रिटन लाईक दिस, टॅन इनवर्स ऑफ ए मायनस बी अपॉन 1 प्लस ए इंटू बी, असं त्याला लिहिता येतं. मग बघा, सो टॅन इनवर्स ऑफ, पण ही व्हॅल्यू काय, एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय, ही व्हॅल्यू कोणाची बघा, यू, एक्स मायनस वाय अपॉन 1 प्लस एक्स वाय, ही व्हॅल्यू कोणाची आहे, यू, तर ही व्हॅल्यू आहे यूची. तर हा झाला व्ही. तर इथून रिलेशन तुम्ही काय लावू शकतात, व्ही इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ यू, किंवा या टॅन इनवर्सला जर इकडे पाठवलं तर काय मिळेल आपल्याला, यू इज इक्वल टू टॅन व्ही. तर असं हे रिलेशन आपण त्यांच्यामध्ये लावू शकतो. तर असा हा कंप्लीट क्वेश्चन आपल्याला 5 मार्कांसाठी विचारला जातो. सो फंक्शनल डिपेंडन्स इंडिपेंडन्स या कन्सेप्टवरती. तर मग आपण एक प्रिव्हियसली आलेला जो प्रश्न आहे तो कंप्लीट इथं आपण सॉल्व करून घेतला. सो सुरुवातीला आपण बघितलं फंक्शनल डिपेंडन्स इंडिपेंडन्स कसं टेस्ट करायचं, यू अँड व्ही फंक्शन दिले असतील तर सरळ त्यांचा जॅकोबियन काढा विथ रिस्पेक्ट टू द इंडिपेंडंट व्हेरिएबल. जॅकोबियन 0 जर येत असेल तरच ते फंक्शनली डिपेंडंट असतात. आणि मग त्यांच्यातलं रिलेशन वापरण्यासाठी म्हणजे रिलेशन शोधून काढण्यासाठी थोडंसं मॅथमॅटिकल बेस तुम्हाला लागत असतो. ठीक आहे. आणि जर का यू अँड व्ही 2 फंक्शन असतील आणि 3 इंडिपेंडंट व्हेरिएबलवर डिपेंड करतील तर त्यावेळेस त्या केसमध्ये तुम्ही या एक्सप्रेशनला लक्षात ठेवा, MCQसाठी कामाचं आहे. याच्यावरती न्यूमेरिकल क्वेश्चन सहसा विचारला जात नाही. तर आता आपण ह्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. या टॉपिकच्या आणखी काही न्यूमेरिकल्स आपण तिथं सॉल्व करून घेऊयात. काही अडचण असेल, काही डाऊट असेल, एखादी स्टेप जर कळली नसेल तुम्हाला तर सरळ तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून तो डाऊट विचारू शकता. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.